जय माता दी. नवरात्री म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा उत्सव. या 9 दिवसांत आपण 9 स्वरूपातील देवीची पूजा करतो. चला तर मग जाणून घेऊया प्रत्येक दिवसाची देवी, तिचे पूजनविधी आणि मंत्र. पहिला दिवस शैलपुत्री देवी. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. ही पर्वतराज हिमालयाची कन्या मानली जाते. पिवळी फुलं आणि गंध अक्षता अर्पण करून तिची पूजा करावी. मंत्र: ओम देवी शैलपुत्रयै नमः. ड्रेस निळा ब्ल्यू. दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवी. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. ती तपश्चर्या करणारी स्वरूपात दिसते. शुद्ध तूप व कमळाची फुलं अर्पण करावीत. मंत्र: ओम देवी ब्रह्मचारिण्यै नमः. ड्रेस पिवळा. तिसरा दिवस चंद्रघंटा देवी. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करावी. तिच्या मस्तकावर अर्धचंद्र आहे. दूध आणि पांढरी फुलं अर्पण करून पूजा केली जाते. मंत्र: ओम देवी चंद्रघंटायै नमः. ड्रेस हिरवा. चौथा दिवस कूष्मांडा देवी. चौथ्या दिवशी कूष्मांडा देवीची पूजा होते. तिचे अष्टभुजा रूप आहे. बेलपत्र, गूळ आणि लाल फुलं अर्पण करावीत. मंत्र: ओम देवी कूष्मांडायै नमः. ड्रेस करडा ग्रे. पाचवा दिवस स्कंदमाता देवी. पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा होते. ही कुमार कार्तिकेयची माता आहे. केळीचे फळ आणि पिवळी फुलं अर्पण करावीत. मंत्र: ओम देवी स्कंदमातायै नमः. ड्रेस नारिंगी. सहावा दिवस कात्यायनी देवी. सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा होते. ती सिंहावर आरूढ आहे. मध, हळदी कुंकू आणि लाल फुलं अर्पण करून पूजन करावे. मंत्र: ओम देवी कात्यायन्यै नमः. ड्रेस पांढरा. सातवा दिवस कालरात्री देवी. सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. तिचे काळसर व विक्राळ रूप आहे. लाल व निळी फुलं अर्पण करून धूप दीप लावावेत. मंत्र: ओम देवी कालरात्रयै नमः. ड्रेस लाल. आठवा दिवस महागौरी देवी. आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. तिचा वर्ण शुभ्र अत्यंत सुंदर आहे. पांढरी फुलं, नारळ आणि कापूर अर्पण करावेत. मंत्र: ओम देवी महागौर्यै नमः. ड्रेस स्काय. नववा दिवस सिद्धिदात्री देवी. नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. ही देवी सर्व सिद्धी देणारी आहे. लाल किंवा गुलाबी फुलं व फळे अर्पण करून पूजन करावे. मंत्र: ओम देवी सिद्धिदात्रयै नमः. ड्रेस गुलाबी.